तर फायनली आता आम्ही आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। सकाळी 9:03ची आम्ही ठाणा CSMT लोकल पकडली, AC लोकल, आणि जवळपास एक्झॅक्ट 45 मिनिटात आम्ही येऊन पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी। पहिल्यांदा अथर्वला मी घेऊन आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला। आज प्रथमच तो लोकलने इथपर्यंत आलेला आहे आणि बरेच वर्षानंतर मी स्वतः इथे आलेलो आहे। तर हे आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईचं सगळ्यात शेवटचं स्टेशन जिथे सगळ्या लोकल गाड्या येऊन थांबतात, ह्याच्या पुढे कोणतीच गाडी जात नाही। आणि त्याच्या बाजूलाच आहे बृहन्मुंबई महानगरपालिका। तर या दोन्ही इमारतींचा तुम्ही स्ट्रक्चर बघू शकतात, एकदम ब्रिटिशकालीन आहे कारण त्यांनीच बांधलेलं आहे। तर या जागेचं नाव आधी होतं विक्टी म्हणजे विक्टोरिया टर्मिनस, त्याच्यानंतर चेंज झालं CST म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस, आणि त्याच्यानंतर झालं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ज्याचं हे फायनल नाव आहे। त्याचा सगळा आसपासचा परिसर, या सगळ्या इमारती 150 वर्षांहून जुन्या आहेत, जास्तच। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बरोबर समोर आहे आराम वडापाव। तुम्ही मुंबईचा लोकल स्नॅक तुम्ही खाऊ शकता तिकडे येऊन। तर आराम वडापाव कसा आहे रे वडापाव? पुन्हा एकदा याच मुंबईच्या रस्त्यांवरनं चालत आहोत। कॉलेजला असताना आम्ही येत होतो इकडे फॅशन स्ट्रीटला जायला, शॉपिंग करायला, त्याच्यानंतर असंच कधी इकडे कामानिमित्त आलो तर आय थिंक सो 2002 नंतर मी पहिल्यांदाच इकडे आलेलो आहे या भागामध्ये। म्हणजे आता झाली आहे 22 वर्ष। आणि माझं काम असं तिथे टॅक्स प्रिंट जो रोड आहे, ज्या लोकांना माहिती असेल टॅक्स प्रिंट, तिकडे जायचो। तर मग आता चला जरा जाऊया म्युझियम शोधत पायी मुंबई फिरण्याची हीच मजा आहे। एक्सप्लोअर करा, सगळंच गुगल मॅपच्या भरोश्यावर टाकू नका, लँडमार्क्स लक्षात ठेवा आणि चालत राहा। हे आहे मित्रांनो बॉम्बे जिमखाना। 1875 साली बॉम्बे जिमखाना इथे बांधला गेला, तेव्हा हे बॉम्बे प्रेसिडेन्सी होतं। इकडे आता समोर सगळं बंद केलेलं आहे आणि या रोडने सरळ तुम्ही गेलात की जातात CSMT म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशनकडे। आपल्याला याच रोडने आता सरळ चालत जायचं आहे पॅराडॉक्स म्युझियमकडे। तर आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत पॅराडॉक्स म्युझियम। हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून 5 ते 10 मिनटं चालत तुमच्या स्पीडप्रमाणे। आणि आता इकडनं आपण आत जाणार आहोत। तर त्या साईडला त्यांचा एंट्रन्स आहे आणि तिकडनं आता आपल्याला आत जायचं आहे। इकडे मी ठेवलेलं आहे। तर आता फायनली आम्ही निघालेलो आहोत पॅराडॉक्स म्युझियम बघायला। 11ची आम्ही ऑनलाईन बुकिंग केली होती। पॅराडॉक्स म्युझियमसाठी तुम्ही ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकतात। प्रोसिजर सिंपल आहे, गुगलवर जायचं, पॅराडॉक्स म्युझियमची डिटेल्स टाकायचे आणि त्यांच्या पोर्टलवर जायचं। इकडे आल्यानंतर बुकिंग कन्फर्म करायच्या आधी त्यांचे FAQs म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स वाचायला अजिबात विसरू नका। एकदा तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर इथे मिळाली की मग तुम्ही बुक तिकीट्स करू शकतात। प्रोसिजर सिंपल आहेत, तुमच्याकडे डेट्स अवेलेबल आहेत, मंथ आहे, चार्जेस आहेत, स्लॉट्स आहेत, सगळं काही अवेलेबल आहे। तुमचे किती मेंबर्स फायनल आहेत त्याप्रमाणे आणि तो बेस्ट स्लॉट तुमच्यासाठी अवेलेबल आहे तो सिलेक्ट करा, पेमेंट करा आणि या पॅराडॉक्स म्युझियमचा आनंद घ्या। इकडे परदेशी पाहुण्यांसाठी एक वेगळा स्लॉट आहे। एक लक्षात ठेवायचं, इंडियन्ससाठी आणि फॉरेनरसाठी हे चार्जेस वेगवेगळे आहेत। तुम्हाला पॅराडॉक्स म्युझियममध्ये पेमेंट करून तिकीटं विकत घेता येतात, बट आय डोंट थिंक सो ते कॅश पेमेंट ॲक्सेप्ट करतात। सो GPay किंवा कार्ड थ्रूच पेमेंट होतात। इकडे आल्यानंतर तुम्ही अशी बुकिंग करू शकता। चला पहिलं सिक्युरिटी चेक करून घेऊया, कारण हे म्युझियम आहे फर्स्ट फ्लोअरला।
अपसाईड डाऊन मिरर, पूर्ण गोल फिरून तुम्ही परत तिकडे देतात. हीच ती गंमत आहे बघा ना. त्यांनी सांगितलं की लाईटचा जो स्पीड आहे तो त्यांनी ॲडजस्ट केला इकडे 150 आणि आता इकडे एक बटन आहे. आता बघा तुम्हाला हे बघा आता कळतं आहे पाण्याचा फ्लो कसा आहे. हा असा आहे आणि जर ते बटन प्रेस केला आणि लाईटचा स्पीड आपण चेंज केला इट लुक्स लाईक ते अपवर्ड्स किंवा डाऊनवर्ड्स असं होतं. सो दिस इज हाऊ दे क्रिएटिंग द इल्युजन्स हिअर. ही बघा वर्षा, असं लास्ट टाइम आपण झी हॉरर शोमध्ये बघितलं होतं अर्चना पुरनसिंगला असताना. वर्षा असं कधी गेलं होतं आपण, कुठे गेलं होतं आठवत आहे? बँगलोरला. करेक्ट. दिस इज द पॅराडॉक्स म्युझियम ऑफ मुंबई. याचं नाव जरी पॅराडॉक्स म्युझियम दिलं असेल तरी इकडे तुम्हाला अँटिक्स गोष्टीपेक्षा युनिक गोष्टी खूप बघायला मिळतात. प्रत्येक गोष्टीच्या पाठी सायन्स वेल एक्सप्लेन्ड आहे. आणि हां, तिकडे त्यांचा स्टाफ तुम्हाला गाईडसुद्धा करतो आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा देतो. काय ते वर्षा? डिझाईन चेंज नाही होत सर. डिझाईन चेंज होतं हे बघ, होतंय. हा हे बघ, हे बघ. ओके. अच्छा. हे बघ. नाव एक आता फिरून दाखव एकदा परत. ओके बघा. द डिझाईन कीप्स ऑन चेंजिंग. म्हणतात माणसाने आपले खरा रंग नक्की दाखवावे. तुम्ही इकडे बघू शकता. हे बघा आपले खरे रंग इकडे दिसून येतात. पॅराडॉक्स म्युझियम तसं तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच ओपन आहे. पण जर तुम्हाला कोणत्या गोष्टीची भीती आहे, कोणत्या गोष्टीचा त्रास होतो तर ते सगळे FAQsमध्ये एकदा वाचून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही तुमची बुकिंग्स कन्फर्म करा. अवघ्या 3-4 महिन्यापूर्वीच ओपन झालेलं हे पॅराडॉक्स म्युझियम मुंबईचं आता खास आकर्षण केंद्र होत आहे. लहान मुलांपासून थोरांपर्यंत सगळेच इकडे येतात आणि शनिवार रविवार किंवा पब्लिक हॉलिडेजला इथे बऱ्यापैकी गर्दी असते. तर गाईज फायनली आता आम्ही पॅराडॉक्स म्युझियम बघून बाहेर आलेलो आहोत. बट कसं होतं पॅराडॉक्स म्युझियम? मस्त मस्त. नाईस एक्सपिरियन्स. नाईस एक्सपिरियन्स. असे म्युझियम बघितले नाही आहेत असं नाही, पण मुंबईमध्ये पहिल्यांदा बघितलं. ओके. तर मग आता नेक्स्ट डेस्टिनेशन आहे आमचं खरं नेहरू प्लॅनेटोरियम. बट त्याच्या आधी जरा पेट पूजा करायची आहे. पेट पूजा करून मग जाऊया आम्ही नेहरू प्लॅनेटोरियमला. वर्षा आणि अथर्व काय डिस्कशन चालू आहे तुमचं? तुम्हाला काय दिसलंय? काहीच नाही आहे. अच्छा. ओके. सो हिअर ऑपोजिट साईडला तुम्हाला दिसतंय तो आहे इकडचा फेमस फॅशन स्ट्रीट. आणि वर्षा सुपर एक्साइटेड झालेली आहे. वाव, अशी झाडी मुंबईमध्ये दिसणं तसं दुर्लभ आहे. बट अजूनही या भागांमध्ये अशी झाडी आहेत आणि दिसायला पण छान वाटतंय. फॅशन स्ट्रीट म्हणजे आमच्या कॉलेज डेजमधला शॉपिंगचा अड्डा. आजही पब्लिक आहे इकडे. जवळपास मी तर 20-22 वर्षानंतरच इकडे येतो आहे. इकडचा फेमस फॅशन स्ट्रीट आणि गेले कित्येक वर्ष हे लोक इकडे त्यांचा बिझनेस करत आहेत. झालं यांचं सुरू झालं. हो आहे, वेळ आहे आपल्याकडे.
ॲज युजल फॅशन स्ट्रीटला आल्यावर वर्षा स्वतःला रेजिस्ट नाही करू शकली. बघा ना, अजूनही इतक्या वर्षानंतरसुद्धा, म्हणजे आम्ही कॉलेजला होतो 20-22 वर्षापूर्वी, तेव्हा पण आम्ही इकडेच येत होतो आणि आज देखील आम्ही इकडेच आलेलो आहोत. यावेळेला आता आमचा मुलगा आहे आमच्याबरोबर, त्याला फॅशन स्ट्रीटची झलक देत आहोत. कम दे ना 4000 आणि 850ला सांगितलेलं ते 450ला घेतलाय. अजून केलं असतं कमी. तर मग चला आता आपण जाऊया पुढे. तर आता फायनली आम्ही पॅराडॉक्स म्युझियममधनं निघालो. फॅशन स्ट्रीटवरनं सरळ चालत आता आम्ही आलो आहोत मेट्रोच्या इथे. आणि मेट्रोच्या एक्झॅक्टली सिग्नल क्रॉस करून पुढच्या साईडलाच आहे कॅनी बेकरी. तिकडे आता जाणार आहोत नाश्ता वगैरे करायला. तर चला मी तुम्हाला तोपर्यंत परिसर दाखवतो सगळा. आणि त्या साईडला तिकडे आहे कॅनी बेकरी. हा बघा, या साईडने सरळ तुम्ही जातात ते फॅशन स्ट्रीटकडे. तर आता आपण आलेलो आहोत श्री जगन्नाथ शंकर शेठ या मार्गावर. आणि ही जी बिल्डिंग आहे, या बिल्डिंगच्या खालतीच आहे कॅनी बेकरी. ते बघा समोर दिसतं आहे. तर मग कॅनी अँड कंपनी लेजेंडरी इराणी रेस्टॉरंट आहे. तो ऑब्व्हियसली आम्हाला बरेच वर्ष जायचं होतं. 1904 साली हे इराणी रेस्टॉरंट इकडे सुरू झालेलं आहे. आणि आत जाऊन बघूया, थोडंफार का होईना पण जरा इराणी डेलिकेसीज ट्राय करूया. समोर आहे ते मेट्रोचं थिएटर, मेट्रो आयनॉक्स. So let's go inside and enjoy some authentic food. दादर स्टेशनच्या बाहेर ईस्टला एकमेव इराणी रेस्टॉरंट जे माझ्या माहितीतलं. या पलीकडे मी मुंबईत कधीही कोणत्याही इराणी रेस्टॉरंटला भेट दिलेली नाही. अनायसा पॅराडॉक्स म्युझियमला आलोच आणि कॅनी हे अगदी 15 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर होतं. तर म्हटलं चला आज आपण इकडे जाऊया आणि इराणियन फूडचा आस्वाद घेऊया. आपण आलेलो आहोत कॅनी बेकरीमध्ये, जो फेमस मुंबईची. आणि आपण ऑर्डर केलेली आहे चिकन पॅटीस आणि चिकन पफ आणि किमा पाव. कोणता? मटन किमा. ओके. आणि एकंदरीत ॲम्बियन्स वगैरे कसा वाटला? ॲम्बियन्स एकदम साधा आहे, जुना आहे, AC नाही आहे, ओपन आहे, पण उकडत नाही आहे. आणि हो, एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इथे फक्त कॅश पेमेंट्स होतात. नो जीपे, नो कार्ड, नो क्रेडिट कार्ड. ओके. इकडे ना एक गोष्ट जी मला वेगळी अजून युनिक वाटली, ती काउंटरच्या मागे त्यांनी मेन्शन केलं आहे की प्लीज शेअर द टेबल्स. म्हणजे जर तुम्ही एकटेच आहात आणि अजून कोण दोघंजण येणार असतील तर त्यांच्याबरोबर टेबल शेअर करा. एक अख्खं टेबल अडवून ठेवू नका, जे नॉर्मली बऱ्याचशा रेस्टॉरंटमध्ये असं होतं. तर ते खूप छान आहे. आणि ऑब्व्हियसली इराणी फूड आता मी बरेच वर्षानंतर ट्राय करतो आहे. आणि त्यातून त्याने म्हणजे 1904 साली ही बेकरी सुरू झाली आणि आता 24 आहे. त्यांनी इमॅजिन. चला आता खायला सुरुवात करूया. तर आता फायनली पहिली डिश आहे इकडे चिकन पफ. आणि अथर्वनी खायला सुरुवात केलेली आहे. हाऊ डिड यू फाइंड दिस पफ? गुड. आणि आता दुसरी डिश आलेली आहे, ती म्हणजे स्पेशल त्यांची खिमा पाव. तर इथे मटण खिमा आहे, 2 पाव, कांदे, लिंबू असं दिलेलं आहे. तर आता जरा खाऊया आणि याची टेस्ट बघूया कशी आहे. टेम्पटिंग आहे. तर ॲक्च्युली मला रिव्ह्यू द्यायचा होता आता, पण ते रिव्ह्यू द्यायच्या आधीच आम्ही सगळं तुटून पडलो. तर बघा खिमा पाव चांगला आहे. कसा वाटतं वर्षा? चांगला आहे ना. तर आपण मगाशी पॅटीस खाऊन टाकलं, पण त्याचा रिव्ह्यू काय देशील? मस्त होतं. म्हणजे चिकन भरभरून दाबलं होतं आणि असं मेल्ट होत होतं ना ते तोंडात. आपण एक मागूया परत. तुला पण हवं आहे? 2 सांगू? तोपर्यंत तुम्ही हे एन्जॉय करा. थोडं लाईटच ठेवा, कारण आपल्यानंतर जायचं आहे कुठे? 3चा शो आहे आपला.
आम्हाला मगाशी ते चिकन पफ एवढं आवडलं की आम्ही ते परत एकदा मागवलं आहे. तर इकडे बघा, हे छोटूचं आहे ते आहे चिकन पफ आणि जे मोठंसं आहे दॅट इज अ मटन पफ. सो एकंदरीत मटन पफची क्वांटिटी जरा जास्त आहे. दोन्ही टेस्ट करून सांगणार कसं आहे ते, कारण हे तर मस्त मेल्ड झालेलं, तर एक्सपेक्ट हे पण असंच असायला पाहिजे. तर आता आपण ट्राय करतो आहे चिकन पफ. थोडं जवळ आहे. चिकनची स्टफिंग बघा, हे बघा मस्त आहे आणि अजिबात स्पायसी नाही आहे. रिकमेंडेड आहे, नक्की का. आवडलं तुला मटण? मटनमध्ये काय बोलत तू? चिकन किमा भरलाय, मटण किमा भरलाय. तर आता वर्षाने घेतलेला आहे व्हेज पफ आणि त्यांनी सांगितलं होतं की गरम गरम दिलेलं आहे. काय ना गरम आहे. गुड. भाजी आहे आतमध्ये, गोबी मिरची कांदा चांगले लागतं. इराणी हॉटेलला आल्यानंतर जर तुम्ही बन मस्का नाही घेतला तर काय केलंस, आणि त्याचबरोबर त्यांचे स्पेशल इराणी चाय. तर आता इकडे तुम्हाला 2 चहा दिसत आहेत जे एकसारखेच कलरला आहेत, बट मी जे घेतला आहे तो आहे कॅनी स्पेशल आणि वर्षाचा जो आहे तो आहे इराणी चाय. आणि याच्यात ते लोक जास्त जरा मसाले वगैरे वापरतात, त्यामुळे हा इकडे आल्या जो त्यांना घमघमाट आला ना मसाल्यांचा. तर आपण बन मस्का जरा बघूया. चोपला आहे मस्का आतमध्ये आणि अथर्व खातो आहे इकडे बटर चिप, काय चोको चिप पेस्ट्री. वाव, लुक यम्मी अँड टेम्पटिंग. तो अथर्व कशी आहे? बरी आहे ना? कसा वाटला बन मस्का? मस्त. तो टुटी फ्रुटीवाला ब्रेड असायचा ना आपला, बनपाव ज्याला पण म्हणतो आपण, तसा लागतो हा मसाला. आणि हा थोडासा स्वीट पण आहे ना? स्वीट आहे थोडा. ब्रेडला स्वतःची एक टेस्ट आहे. त्याच्याबरोबर त्यांनी चोपून बटर लावलेलं आहे. आणि तो कशात बुडवतेस तू? असा चहात बुडवायचा आणि इराणी चहा आहे तुझा, त्यामुळे त्याला एक वेगळा मसाला आहे त्याला. गुड. तृप्त. तर गाईज आता आम्ही परत आमची जर्नी सुरू केलेली आहे पोटभर खाऊन पिऊन झाल्यावर कॅनी बेकरी इथे. इथून आम्ही आता निघालेलो आहोत नेहरू प्लॅनेटोरियमला. तिकडे आमचा 3चा शो आहे आणि आम्हाला तिकडे बाहेरच टॅक्सी मिळाली. अख्खा एक दिवस एकाच व्लॉगमध्ये कॅप्चर करणं शक्यच नव्हतं, त्यामुळे आम्ही याचा दुसरा भाग पण घेऊन येत आहोत. तर भेटू आपण लवकरच दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल्स ऑन ठेवा आणि आमचे सगळे व्हिडिओज असेच बघत राहा. लवकर भेटू. तोपर्यंत बाय बाय.